21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती आपण उभे असताना भारतीय स्त्रीचं आजचं रूप अतिशय आश्वासक आहे। असामान्य व्यक्तिमत्वांची गोष्ट वेगळी, पण आजची सर्वसाधारण स्त्री सुद्धा खऱ्या अर्थानं स्वतंत्र होत चालली आहे। कर्तृत्वाचं कोणतंही क्षितिज गाठणं तिला आता अवघड नाही, हे निखालस सत्य आहे। पण दुर्दैवानं हे एकमेव सत्य नाही। अर्थहीन रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यापायी स्त्रीचं हाकनात बळी जाणं आजही चालू आहे। या कडूजर सत्याचं विदारक प्रत्यंतर म्हणजे देवदास। आज या 20व्या शतकातही देवाची सेवा या गोंडस नावाखाली कौटुंबिक सुखाच्या टिसभर स्वार्थापायी स्वतः आईबाप आपल्या कोवळ्या आश्राप मुलींना एका भयानक वाटेवरती आणून सोडतात। हे दरवर्षी घडतं, राजरोज विधीपूर्वक घडतं। शेकडो मुली असहाय्यपणे या वाटेवरती ओढल्या जातात, त्यांची संसाराची स्वप्न धुळीला मिळतात। एक बेवारशी जीर्ण त्यांच्या वाट्याला येतं। या वाटेच्या शेवटी काय असतं? भिकेला लावणारी गरिबी, एकाकीपण, कदाचित वेश्या व्यवसायही। आम्हाला असं जाणवलं की या सगळ्याच्या मुळाशी आहे एक आर्थिक असहाय्यता, आणि हे लक्षात घेऊन देवदासींच्या आर्थिक आणि सर्वंकष पुनर्वसनाचा प्रकल्प आम्ही हाती घेतला। आम्ही म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या विविध योजना आहेत, तर शासनाचा त्या पाठिंब्याचा हेतू आणि उद्देश मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो। महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या 4 विभागांच्यासाठी ही 4 विभागीय मंडळं सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या त्या विविध योजना याच्या माध्यमातून तरुणांना स्वतःचा रोजगार उपलब्ध व्हावा, स्वतःच्या पायावर ते उभे राहावे, यशस्वी असा उद्योग व्यवसाय त्यांनी करावा, या हेतूनं या महामंडळाची स्थापना झालेली आहे। आणि आजपर्यंत जवळजवळ 26,000 तरुणांना स्वतःच्या पायावर हिमतीनं उभं राहण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून झालंय, हे सांगायला मला मोठा अभिमान वाटतो। अशा लाखो रुपयांच्या प्रकल्पांच्या जोडीला 1 लाख मोलाचा प्रकल्पही आम्ही राबवतो आहोत, देवदासींच्या पुनर्वसनाचा। वरकरणी सामाजिक क्षेत्रातला वाटणारा हा प्रश्न आम्ही हाती घेतला। आमच्या तेव्हाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती लीना मेहेंदळे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीला कलेक्टर म्हणून काम करत असताना ह्या प्रश्नाशी माझी अगदी जवळची गाठ पडली। कारण सौंदतीसारखाच एक छोट्या प्रमाणात एक विधी जतला पण होतो पौष पौर्णिमेला, आणि तिथे सुद्धा देवदासी म्हणून काही मुलींना देवीला वाहिलं जातं, अशी जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला की कलेक्टर म्हणून हा गुन्हा आहे आणि हे गुन्ह्याचं काम थांबवणं हे माझं कर्तव्य आहे। आणि म्हणून मी जतला मुक्कामाला गेले आणि त्या ठिकाणी मंदिरातल्या पुजारींना आणि हा विधी करायसाठी पुढाकार घेणाऱ्या काही अशा म्हाताऱ्या देवदासी स्त्रिया ह्या सगळ्यांना बोलवून घेतलं। आणि आजच्या ह्या युगात अशा प्रकारे मुलींना काहीतरी अंधश्रद्धेच्या मागे लागून मुलींना देवीला सोडणं हे चूक आहे, हे मी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे ह्या प्रथेच्या विरुद्ध कायदा आहे आणि कायद्याखाली त्यांना शिक्षा होऊ शकते याची पण त्यांना माहिती दिली। ज्या काही मुली प्रत्यक्ष देवदासी म्हणून सोडल्या गेल्या होत्या, अशा आजूबाजूच्या गावातल्या एक 50-60 देवदासी मुलींना मी मुद्दाम त्या दिवशी बोलवून घेतलं होतं जतला, आणि मी त्यांच्याबरोबर एक मोठी विस्तृत अशी मीटिंग घेतली। आणि त्या चर्चेत मी त्यांना बऱ्याच प्रकारे समजावून सांगायचा प्रयत्न केला की या अंधश्रद्धेतून ह्या देवदासींनी बाहेर पडलं पाहिजे। पण त्यांनी जेव्हा मर्मावरच बोट ठेवलं आणि त्यांनी विचारलं की आम्ही
आमच्या आईवडिलांनी आणि समाजाने आम्हाला सोडून दिलेलं आहे. समाजात आम्हाला परत जाऊन स्थान मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही जोगवा मागायचा नाही, म्हणजे पर्यायाने एक प्रकारे भीक मागायची नाही, तर आम्ही दुसरं काय करू शकतो? हा प्रश्न भेदक होता, पण तोच प्रेरक ठरला. देवदासींना काही करायचं असेल तर त्यांनी प्रथम काहीतरी शिकलं पाहिजे, काही ना काही व्यवसाय शिक्षण. या जाणीवेतून प्रयत्न सुरू झाले आणि त्या प्रयत्नातून उभी राहिली जत आणि गडिंग्लज इथली प्रशिक्षण केंद्र. स्विंग मशीनवरती जसं आपण कपडे वगैरे विणतो तसं या मशीनवरती काय करायचं, लोकरीचे कपडे करायचे. तर ते लोकरीचे कपडे कसे विणायचे किंवा हे मशीन कसं ऑपरेट करायचं ते आपण बघूया. हे असं काढायचं, हे इथेच ठेवून द्यायचं. इथे 2 स्क्रू आहेत आणि इथे ह्या खाचा आहेत, चौकोनी खाचा आहेत. या खाचा बरोबर या स्क्रू मध्ये अशा घालायच्या. आणखी हे स्क्रू फिट करायचे. धागा लावायचा कसा हे बघूया आपण. इथे धागा लोकर विणकाम प्रशिक्षणामुळे आर्थिक स्वावलंबनाची वाटचाल सुरू झाली खरी, पण ते पुरेसं नव्हतं. त्यांची निरक्षरता, मागासलेपण याच्यावरतीही इलाज हवा होता, आणि तो इलाज म्हणजे प्रौढ शिक्षण. नंतर कला एक काना का ही हु के कै को कौ कम का. एक रे एक, 2 रे 2, 3 रे 3, 4 रे 4, 5 रे 5, 6 रे 6, 7 रे 7, 8 रे 8, 9 रे 9, एकार पूज्य ध. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. भ भटजीचा, न नाचा, ररीचा. या केंद्रांना आर्थिक सहाय्य करणारा दाता अशी भूमिका WMDCनं स्वतःकडे घेतली नव्हती. योग्य वेळी या केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही WMDCनं घेतली आणि आपले अधिकारी तिथे नेमले. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या या प्रकल्पावर जेव्हा माझी नेमणूक झाली तेव्हा प्रामुख्याने 3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक की अशा तऱ्हेचे सामाजिक प्रकल्प हे आर्थिक स्वायत्ततेशिवाय चालू शकत नाहीत. एकतर त्याला बाहेरून मदत घ्यावी लागते किंवा स्वतःचा पैसा स्वतः उभा करावा लागतो. यातला पहिला भाग महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स सारख्या काही मोठ्या कंपन्या यांनी मदत दिली, त्यामुळे पहिला भाग त्यातनं परिपूर्ण झाला. परंतु दुसरा भाग जो आहे की स्वतः ती संस्था किंवा तो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा आणि त्या प्रकल्पाचं कामकाज हे त्यातले जे बेनिफिशरीज आहेत त्यांना त्यांच्या ताब्यात देऊन मग पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाने त्यातनं बाहेर पडावं. आणि त्या दृष्टिकोनातून महामंडळाने या आर्थिक पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने व्यक्तिमत्व विकास यालाही थोडासा म्हणजे प्राधान्य दिलं याला. आणि म्हणूनच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम हा राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही त्याच्याकरता एक टाइम टेबल किंवा आपण वेळापत्रक ज्याला म्हणून असं एक तयार केलं. आणि या ज्या सगळ्या काही याच्यातल्या प्रशिक्षणार्थी, देवदासी आणि इतर त्यांच्यामधल्या सुद्धा ज्या काही होत्या त्या सगळ्यांना बोलवून इथे त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या गोष्टींचं त्यांना ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं. घड्याळाला
बाहेरच्या बाजूला अशी गोल तबकडी असते. या तबकडीवरती 1 ते 12 असे आकडे लिहिलेले असतात. डोक्यावर 12 असतो, त्याच्याबरोबर इथल्या बाजूला 6 असतो, इथे 3 आकडा असतो, इथे 9 आकडा असतो आणि मध्ये मग इतर आकडे असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. मध्यभागी 3 काटे असतात. एक काटा असतो तो सतत फिरत असतो आणि त्याला सेकंड काटा असं म्हणतो आपण. हा रंग कोणता आहे सांगा? निळा. हा रंग कोणता आहे? गुलाबी. हा रंग कोणता आहे सांगा? हिरवा आहे. बरोबर. हा रंग कोणता आहे? पिवळा आहे. आता हे एकूण किती खडू झाले सांगा बरं तुम्ही? 4 झाले. आता तुम्ही यातले 2 काढा आणखी. तुम्ही सांगा किती झाले? 6 झाले. म्हणजे आपण ही काय केली? बेरीज केली. घ्या तुम्ही हातात. हा कागद आहे आपल्याला. हा आता त्या फाईलमध्ये लावायचा आहे. आता आपण कसा लावणार? तर ह्या कागदाला आपल्याला भोग पाडलं पाहिजे. बरोबर. म्हणून मग इथे आधीमध्ये अशी घडी घातली. हे पंचिंग मशीन. त्या पंचिंग मशीनच्या साह्याने आपण काय करणार? भोग पाडणार ह्याला. हे मी इथे ठेवलं. असा कागद लावला. हो. आता हे तुम्ही प्रेस करता का? इथे हे करा. दाबा जोरात. हो. बरोबर आहे ना? हाच नंबर. तुला इंग्लिशमध्ये लिहून देऊ का? नाही. हा इतका पूर्ण गेला पाहिजे. हा बरोबर. 0 87 8 7. या ठिकाणी जे अक्षर लिहिले ना हे सगळे लिहिलेले. या मुलींना कम्प्युटर दाखवताना या मुली लगेच सर्वज्ञ होतील अशी भाबडी समजूत अर्थातच नव्हती. आमची भूमिका एकच. आधुनिक जगातली कुठलीही गोष्ट त्यांना अपरिचित राहू नये. त्यांनी कशालाही भिवू नये, बुजू नये. पण जे काही ऑफिस मॅनेजमेंट किंवा कॅल्क्युलेटरचं किंवा इव्हन टेलिफोन वगैरे कसं चालवायचं किंवा बाकीचं जे काही ऑफिसचं वगैरे ट्रेनिंग देतो, तर ह्याच्यामध्ये मी जेव्हा देशपांडेंशी किंवा देशपांडेंच्या बाईंशी जेव्हा बोललो तर तेव्हा असं कुठेतरी असं वाटलं की हे काही लोकांची शिकण्याची प्रगती थोडी कमी जास्त असते. तर त्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होण्याची शक्यता वाटते. तर त्यामुळे समजा आपण असं केलं की एक त्याच्यातला जो एक 7वी 8वी शिकलेला वगैरे ग्रुप आहे तर त्या लोकांना आयडेंटिफाय करून समजा तसा एक 4-5 ग्रुप घेऊन मग त्यांना समजा ह्या गोष्टी शिकवल्या तर मला वाटतं की जरा प्रोसेस फास्ट होईल. हे मला पटतं. पण मग एक स्टेज अशी येईल की त्या 4 मुली उद्या एक्सप्लॉयटर बनू शकतात. ही सिच्युएशन आपल्याला अव्हॉइड करायची. शेवटी प्रत्येकीला एका ठराविक लेव्हलला पोचायचं आणि प्रत्येकीची आजची लेव्हल वेगळी आहे. कुणी 1 वर्षात पोचेल, कुणी 2 वर्षात पोचेल, कुणी 2 महिन्यात पोचेल, कुणी 10 दिवसात पोचेल. पण ऍज अ ट्रेनर
किंवा ॲज WMDC आपला कन्सेप्ट असा असला पाहिजे की प्रत्येकीने आज स्टार्ट काहीतरी घेतला पाहिजे. मॅडम, मला असं म्हणायचंय की या देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांना कमीत कमी शैक्षणिक पातळीची आवश्यकता आहे, मान्य असून सुद्धा ह्याच्यामध्ये जो सायकलचा जो प्रोग्राम आहे तो कुठे बसतो? असं आहे, सायकल त्यांना शिकवण्यामागे 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा तर असा की त्यापैकी बऱ्याच जणी लांब लांबच्या गावाहून बसनी वगैरे येतात. सो सायकल त्यांना दिली तर कदाचित त्यांचा तो खर्च वाचेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सायकलवर आपण बसू शकतो, एक वाहन आपण चालवू शकतो आणि त्या वाहनात जो काही स्पीड आहे तो स्पीड आपण कंट्रोल करू शकतो. ही जी काही जाणीव कोणाच्याही मनात जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याच्यामुळे मिळणारा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो हा अगदी ट्रिमेंडस असतो. म्हणजे जी मुलगी आज सायकल चालवू शकेल आणि जी सायकल चालवू शकणार नाही तिच्या वागण्यात, बोलण्यात, धिटाईत इमिजिएटली फरक पडलेला तुम्हाला दिसून येईल. गटागटानं सर्व मुलींनी हे प्रशिक्षण घेतलं. आज त्या केवळ लोकर विणकाम करत नाही, केंद्राचं व्यवस्थापनही त्या हळूहळू पाहू लागलेलं आहे. त्या दैनंदिन व्यवहार पाहतात, लोकर मोजून देणं, हिशोब ठेवणं, पगार वाटप, त्यांचा आत्मविश्वास वाढत चालला. या उत्पादनांची विक्री हाही एक प्रश्न होताच, पण प्रत्यक्षातला आमचा अनुभव मात्र अतिशय उत्साहदायक ठरला. देवदासी पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं जे विणकामाच्या वस्तू तयार करून घेतल्या जातात त्या बेसिकली आम्ही सुरुवातीला प्रदर्शनातून त्याची विक्री कशी होते याची चाचणी एक मार्केट सर्व्हे घेण्याच्या दृष्टीने केली. सुरुवातीला ऑक्टोबर 85 मध्ये आम्ही एक हस्तकला एक्झिबिशनमध्ये त्यांनी तयार केलेल्या वस्तू ठेवल्या आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी जे वस्तू तिथे विक्रीसाठी ज्या ठेवल्या होत्या त्याला इतकं उत्तम प्रतिसाद मिळाला की साधारण 1-2 दिवसातच आम्हाला जवळ 9 ते 10 हजाराची विक्री त्याच्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की दिल्ली येथे नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रगती मैदानला इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर म्हणून भरते आणि त्यात आश्चर्याची बाब म्हणजे आम्ही जो माल ठेवला होता त्या मालाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की त्या मालाचं आम्हाला शॉर्टेज पडलं त्यावेळेला. तसेच ह्या एक्झिबिशनमध्ये ज्यावेळेला आम्ही भाग घेतो त्यावेळेला वेगवेगळे VIPs म्हणा किंवा मंत्री महोदय यांची व्हिजिट होते. नुकत्याच जानेवारीमध्ये जे इंडियन सायन्स काँग्रेसचं शताब्दी अधिवेशन पुण्यात झालं आणि त्या स्टॉलमध्ये आम्ही देवदासींनी तयार केलेले आयटम्स ठेवले होते. त्या स्टॉलला आपले पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुद्धा भेट दिली होती. लोकर विणकामापाठोपाठच रेशमाच्या कोशापासून धागा काढण्यातही या देवदासी आता वाकबगार झाल्या आहेत. कारण या देवदासींची नव्या गोष्टी शिकण्यातली तळमळ दिसते. स्वतंत्र काम करण्याची क्षमता सतत सिद्ध होत आहे, तिच्यात वाढ होत आहे. याच्या पाठोपाठच रेशीम किड्यांची पैदास, ओसाड जमिनीवरती लागवड,
जंगल रोपवाटिका तयार करणं, दागदागिने बनवणं असे विविध कार्यक्रम त्यांना दिले जातील. हे प्रयत्न यशस्वी होतील यात शंकाच नाही. काही कालावधीनंतर आमच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतंत्र वाटचाल त्यांना करता यावी, हा आमचा हेतू साध्य होऊ शकेल अशी सुचिन्ह दिसू लागली. आता आम्ही देवाचं असं पण नाव सोडले, तसं पण सोडले. घरी आणत जायचं, देवाचं हळद कुंकू लावायचं, नारळ वगैरे फोडायचं, देवाला नमस्कार करायचं, त्यावरतीच अभिमान मानून घ्यायचा. परत आता आम्ही जवळ जात नाही, काय जात नाही. येऊन जाऊन सकाळ 10 वाजता गेलं, संध्याकाळी 5 वाजता येतो. क्लासला जातो, स्वेटर बनवतो, रातभर येतो, 12-1 वाजेपर्यंत स्वेटर इथं शिवत बसतो. महिन्याला 400-500 रुपये पगार घेतो. आता विचारते की तुम्हाला पगार परवडत नाही, ते रोजचा तुम्हाला जोगा होता तेच परवडते. ते आम्ही म्हणतो आम्हाला जोगा नको आहे. आता आम्ही सुशक्तीमध्ये झालोय, आम्हाला जोगा नको आहे. आम्ही आपलं हे पगार घेतच स्वेटर विणकामच करत राहणार. अजून देखील आम्ही ह्याच्या पुढे सुधारणार आहे म्हणून आम्ही दुसऱ्या माणसांना असं सांगतो. मी लहानपणी असताना माझ्या आईनं मला देवाशी सोडले. मला कळत असतं तर मी झालीच नसते. मी जशी मोठी झाले, मी 5वी शाळा शिकले. मग आपल्या जीवनाचं कसं काय पुढे होणार, आपल्याला एक आधार पाहिजे. अशा दृष्टीनं मी माझ्या आईशी मला का देवाशी सोडलीस, कुठल्या देवाला सोडलीस, तर सौंदतीची यल्लमा देवी ह्या नावाची देवी आहे, तिला मला देवाला सोडली. मग मी त्या ठिकाणी मला घेऊन गेली. माझ्या गळ्यामध्ये हार कवड्याची माळ घातली, माझ्या हातामध्ये पडवी दिली. ती घेऊन मी मंगळवार शुक्रवार जोगा मागायचे. मग मला फार वाईट वाटायचं. मग मी आईला सांगितलं की माझं लग्न कर आणि मी संसार करून माझ्या देवाचं मी सगळं काय बघेन. मग मी माझ्या आई वडिलांना तसं मला मान्यता देऊन लग्न केलं. माझ्या नवऱ्याची काय शेती घर सुद्धा नव्हतं, पण मी या ठिकाणी आल्यानंतर मी घर बांधलं. दुसऱ्याच्या शेतात थोडे पैसे दिलेत. मला 2 मुलगे झाले. माझा जो थोरला मुलगा आहे त्याचं नाव परशुराम आहे. त्याला पण उपजल्यानंतर 2 महिने झाल्यानंतर त्याला जटा धरल्या. ते मी बसून कसल्या तरी असेल म्हणून सोडवल्या, पण मला थोडा धोका घडवला. मग मी घाबरल्यानंतर परत माझ्या बाळाला जटा धरल्या. मग 12 वर्षाचं झालं. आता आपल्याला एक देवदासी सोडली, पण आपण नाही बाळाला सोडायचं असं म्हणून मी गडिंग्लजला नेऊन माझ्या बाळाच्या जटा काढल्या. त्याच्यानंतर मी यल्लमा देवीला गेले. माझ्या बाळासाठी देवीला अबदागिरी वाहिले. तिची जागरण दारात घातले. मी बराचसाच पैसा देवीला खर्च केला. मी देवाला म्हणते की मी तुझी सेवा करेन, तुला फुल नाही फुलाची पाकळी व्हावं, पण मुलं नाही देणार. इथली लोकांनी काय करायला, चावट पोरं, संध्याकाळची दारू प्यायची आणि देवदासींना म्हणजे काय आदरच नाही असं म्हणून ती दंगा वगैरे करत ती देवदासींची गल्लीत जायचं. तिथे गेले की कोणाच मी नाव सांगायचं, दार उघडायला लावायचं आणि गाड्या नेऊन दरवाजासमोर लावायचं. त्याच्यामुळे ती लोक सगळी घेऊन देवदासी माझ्याकडे यायची. त्यावेळेला मला काय तिथं घर दिले नव्हते. आता परवा आमचे बाई येऊन गेलेली महिने 14 तारखेला आम्हाला 4-5 जणांना कोली देऊन गेले. त्याच्यानंतर 4-5 दिवसानं एक घटना घडली की 4-5 पोरं गाडी घेऊन आल्यानंतर हात मारत आले. तिथं रात्रीचे कमीत कमी काहीतरी 10:30-11 वाजले होते. मग रंजिता म्हणून हाक मारत आल्यानंतर मी काय केले, रंजिता तू काय उठू नको, दरवाजा उघडू नको म्हणून मी हातात एक काठी घेतलो. काठी घेऊन 1-2 झोपटले त्याला चांगले. डोकं फुटल्यानंतर मग ते सगळे मिळून परत गेले. आता घेत नाही आम्ही. आता जर झालं तर दारातून लाकूडच घेऊन बाहेर, त्याशिवाय कुठलाही कोणाही विचारायचं नाही त्यांना. ओळखीचे असेल ना तर बेओळखीचे असते. रात्रीच त्यांचं काय काम असते. दिवसा आले की या म्हणायचं, काळाच्या आहे कोरा पाजायचं, त्यांना जावा म्हणायचं. रात्री 8च्या पुढे आली की लाकूड त्यांना, याच्याशिवाय दुसरं काय मिळणार नाही. हे बघा, पहिलं जीवन कसं वागता यावं, कसं माणुसकीनं जगता यावं, ह्या किमतीनं ह्या ठिकाणी आलो. पण तशी किंमत मिळायला लागली. आणि हे ज्ञान जे आहे का नाही ते थोडंफार आम्हाला
बघायला मिळत नव्हत्या त्या वस्तू आम्हाला हातामध्ये करायला मिळाल्या. हे इतक्या लाख मोलाच्या किमतीच्या मशनी आमच्या हातामध्ये आम्हाला हे बघायला सुद्धा मिळत नव्हत्या नेपाळ इकडल्या भागाला. पण आता त्या वस्तू घेऊन आम्ही स्वतः काम करत आहे. शाळेला आम्हाला काहीच येत नसतं. आमच्या आई वडिलांनी आम्हाला काहीच फार शिकवायला नव्हतं. खरं इथे येऊन आम्हाला अनुभव सगळा मिळाला. देवदासीसाठी पार यांनी कष्ट करून आम्हाला शाळा हे मशीन ही मंजूर करून सगळं मागविलं. हे आम्हाला सगळं फार त्यांनी आमच्या बुद्धीसाठी चांगलं केलं. आम्ही म्हणून आता इथनं पुढे आम्हाला हेच स्वतःच्या पायावर कष्ट करून खायसाठी आमचं हे येतो आहे. आई वडिला असून आम्ही आशा कधी नाही अजून. हे आपलं हिशेब कॅल्क्युलेटर हे आपलं आता हातामधलं काम आहेच. हे तर काय शिकल्यासारखं झालंय. पण थोडं दुसऱ्या संस्था आता पुरुष चालवतात मग बाईने चालवायचं म्हणजे थोडं काय हे वाटतंय. पण करायला पाहिजे. पुरुषाबरोबर बाईनं सुद्धा का जाऊ नये. पुरुषांनीच का करावं. बाईने सुद्धा केलं पाहिजे. शतकानुशतकांच्या रूढींच्या शृंखलातून मुक्त होणं म्हणजे परिवर्तन. अज्ञानाच्या अंधकारातून निघून शिक्षणाचा प्रकाश पाहणं म्हणजे परिवर्तन. शिक्षण संस्काराच्या बळावर काही नवं घडवू पाहणं म्हणजे परिवर्तन. स्वावलंबनाच्या साक्षात्कारातून माणूसपणाचं मोल उमगणं आणि स्वत्वाची जाणीव होणं म्हणजे परिवर्तन. आम्ही आनंदानं आणि अभिमानानं सांगू शकतो परिवर्तनाच्या चक्राला गती मिळाली आहे.